बाळंतीपणालाच काळीमा, नवजात मुलीला नाल्यात टाकल्याचा अमानुष प्रकार। पांढरकवडा शहरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून नाल्यामध्ये अवजात स्त्री अर्भक फेकल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे सकाळपासून संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती। मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या 2 तासात आरोपी माता पित्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात यश आलं आहे। दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी बुधवारी पहाटे सुमारे 3:30 वाजताच्या सुमारास हनुमान वार्ड पांढरकवडा येथील रहिवासी केतन गजानन कटकोजवार वय वर्ष 33 यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये जबानी तक्रार दाखल केली। त्यांच्या जुन्या घराशेजारील नाल्यातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पाहणी केली असता त्या ठिकाणी नवजात स्त्री अर्भक जिवंत अवस्थेत आढळून आले। स्थानिक नागरिकांनी माणुसकी दाखवत तात्काळ बाळाला नाल्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा इथं उपचारासाठी दाखल केले। सध्या बाळावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असून बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। या प्रकरणी पांढरकवडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा क्रमांक 119/2024 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS कलम 93 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ विशेष तपास पथक गठीत केले। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व स्थानिक चौकशीच्या आधारे अवघ्या 2 तासात नवजात बाळाचे मातापिता शोधून काढण्यात आले। सदर तपासात निष्पन्न झालेले आरोपी माता अर्चना सुनील शिवरकर वय वर्ष 28, पिता सुनील पिंगांबर शिवरकर असा असून वार्ड नेहरू वार्ड पांढरकवडा येथील पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली असून बाळाला नाल्यात का फेकण्यात आलं यामागील नेमकं कारण काय याचा सखोल तपास सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक, कुमार बन्सल सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस निरीक्षक LD तावरे यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद जुनुरकर, विलास जाधव, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दुधना मस्दा, महिला पोलीस शिपाई ज्योत्स्ना तलांडे यांनीही यशस्वी कारवाई केली। सदर चालक सहाय्यक फौजदार प्रफुल्ल पावसेकर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे व पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल वाढाई करत आहेत। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निलेश सिढाम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.